सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांचा गौरव झाला असे प्रकाश आंबेडकर राधानगरी विधानसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार आहेत. खरं तर संसदपटू म्हणून आपला गौरव झाला म्हणजे स्वर्गीय आबांच्या नंतर शंभूराज देसाईंच्या नंतर पश्चिम महाराष्ट्राला आपल्याला हा मान मिळालेला आहे. कशा पद्धतीने या सगळ्या मतदारसंघामध्ये कामाचा धडा काय तो लावलाय आपण? विधानसभा हे महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची आणि विधानसभेत काम करण्याची मला संधी दिली आणि ती संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करून या मतदारसंघाचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न, विकास कामांचा खूप चांगल्या पद्धतीचा एक पाठलाग आणि त्यानंतर मतदारसंघामध्ये प्रचंड अशा पद्धतीने केलेला आपण विकास, या सगळ्याची मालिका अत्यंत चांगल्या पद्धतीनं विधानसभेतल्या या सगळ्या कामकाजाच्या निमित्तानं आपण करू शकलो आणि त्या सगळ्याचा उपयोग माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाला आणि व्यक्तीला सुद्धा करण्यामध्ये मी यशस्वी झालो. 2 बॉल आपण टाकले, 2 बॉलवर 2 वेळा त्रिफळा तुम्ही काढलेला आहे. आता 3रा बॉल टाकणार आहे, हॅट्रिक करणार आहे तुम्ही. जनता या सगळ्याचा निर्णय घेत असते. मी जनतेच्या दरबारात मी केलेलं काम घेऊन निघालोय. मला खात्री आहे की मी केलेलं या सर्वसामान्य माणसांसाठीचं काम, या मतदारसंघासाठी अहोरात्र मी घेतलेली मेहनत, या सगळ्याचा परिणाम हा निश्चितपणाने जनता मला विजयी करेल आणि 3ऱ्यांदा या मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी निश्चितपणाने देईल. खरं तर पाणीदार आमदार म्हणून आपल्याला या सगळ्या भागामध्ये ओळखलं जातं. मात्र विरोधकांकडून टीका होते की पाणी विकणारा आमदार म्हणून. काय कसं बघता या विरोधकांच्या टीकेकडे? ज्यांना प्रश्नच कळाले नाहीत आणि झालेल्या कामांचं सुद्धा प्रचंड पोटशूळ होतं. आपल्याला काही जमलं नाही की रेडी काढायचं म्हणतोय, अशातला प्रकार आहे तो. अरे या मतदारसंघातल्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं, थेंब अडवणं आणि तो शेतात नेणं यासाठी प्रचंड मेहनत मी घेतोय. त्यामुळे पाणी विकण्याचा मूर्खपणा करणारा कोण असेल तर मी परवा सुद्धा म्हटलंय की अदानीचा बाप आला तरी सुद्धा त्याला देणार नाही. अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स येत असतात, पण ते आले तरी सुद्धा तिथल्या आपल्या सगळ्या लोकांनी ताकदीनं विरोध करणं, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्याला विरोध करणं हे कधीच झालं, हा विषयच संपलेला आहे. पण आता समोर बोलायलाच विषय नसल्यामुळं अशा पद्धतीचे जे चुकीची दिशाभूल करण्याचं काम करायचं आहे ते करण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न विरोधकांच्याकडून चालला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव होणं ही साधी बाब नाही. मात्र या ठिकाणी आमदारांनी स्वतःचाच विकास करून घेतला अशा पद्धतीची टीका होती. विरोधकांच्याकडे मुद्दे नसले की या अशा मुद्द्यांवर येत असतात. राजकारण वेगळं आणि व्यवसाय वेगळा. आपलं काम आपण करत जाणं यात चूक कोणते आहे असं मला वाटत नाही. फक्त दुर्दैवानं या सगळ्या गोष्टींपेक्षा ज्या गोष्टींसाठी लोकांनी मला निवडून दिले त्या कामामध्ये मी किती यशस्वी ठरलोय याची वस्तुस्थिती लोकांसमोर आम्ही मांडतोय. समोरच्या बाजूनं त्याबाबत बोलायला मुद्देच नाहीत, म्हणून अशा पद्धतीचे चुकीचे आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आपण बघितलं, येताना देखील आम्ही बघितलं की अनेक ठिकाणी आपले जे होर्डिंग्स लावले ते देखील फाडण्यात आलेले आहेत. हा नेमका प्रकार काय म्हणायचा? याला एवढंच म्हणता येईल की रेडीचा डाव. ज्यावेळी माणसं हातात मिळत नाहीत त्यावेळेला काहीतरी अशा पद्धतीचं चुकीचं करणं आणि मग आणखीन रेडी काढणं याला म्हणतोय. एवढाच काम ह्या विरोधकांच्याकडे आहे. कारण आपण आपली भूमिका मांडावी, लोकांसमोर जावं, योग्य अयोग्य गोष्टींची निश्चितपणानं ही जनता मूल्यमापन करत असते. परंतु जनतेच्या मूल्यमापनापेक्षा आधीच जर का एखाद्याला प्रचंड राग येत असेल, असह्य होत असेल तर काय होतंय त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण नेहमी म्हणता की मी जनतेच्या दरबारात जाणार आहे. एकीकडे व्यासपीठावरती अनेक नेते आणि तुम्ही जनतेमध्ये असं चित्र बघायला मिळतंय. काय एका व्यासपीठावर पूर्ण नेते आणि तुम्ही जनतेमध्ये? खरं तर मी या निवडणुकीमध्ये यशस्वी होतोय हे सुद्धा जनतेनं दिलेलं प्रचंड आशीर्वादामुळेच. 3 वेळाला या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं जनतेच्या आशीर्वादावरती प्रचंड अशा पद्धतीचे यश आपण जे मिळवलंय ते सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर. त्यामुळे साहजिकच त्याच माणसांच्या जोरावर आणि त्यांच्याच ताकदीवर, शक्तीवर आणि त्यांच्यामध्ये 12 महिने 24 तास आपण केलेल्या कामामुळं कोण कुठं आहे याच्यापेक्षा सुद्धा जनता माझ्यासोबत आहे आणि मी जनतेसोबत आहे याच टॅगलाईननं आम्ही काम करतोय आणि त्याचा अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रत्यय मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती मला दिसतोय. जर बघितलं की कोण कुठं आहे याच्यापेक्षा मी जनतेसोबत आणि जनता माझ्यासोबत याच टॅगलाईननं मी पुढे जात आहे आणि 3ऱ्यांदा नक्की या ठिकाणी विजय मिळेल अशा पद्धतीचा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.